उदयनराजे भोसले आज साताऱ्यामध्ये भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे। त्यापूर्वी ते साताऱ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। दरम्यान उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पाहूयात। वातावरण आहे आणि ही लढाई लोकहिताची वर्सेस भ्रष्टाचारची अशी लढाई आहे। आज आपण पाहिलं की अनेक ज्यांनी घोटाळे केले आज त्यांचं समर्थन 4 सभा या माझ्या लोकसभा मतदारसंघात त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यशवंत विचार जे आहेत ते लोकहिताचे विचार असतात। जे लोकहिताचे घोटाळे करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालणारे यशवंत विचार नसतात आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी यशवंत विचार जपले ते म्हणजे आदरणीय कैलासवासी जी अण्णा कदम त्या पुन्हा आमदारकीला निवडून आले। महाराज, पण विरोधी उमेदवार शशिकांत शिंदेंवर जे आरोप होत आहेत त्यानंतर काय वाटतं की त्यांना तुम्ही एक आव्हान केलं होतं की जर आरोप सिद्ध झाले तर तुम्ही परत माघार घ्या निवडणुकीतून? मी शब्दाला पक्का आहे। एकदा मी कुठला गैरव्यवहार माझ्याकडनं झाला नाही, कधी आयुष्यात करणार नाही। त्यापेक्षा मरण पत्करेन हे करण्यापेक्षा। पण जर एखादा शब्द आपण जेव्हा देतो, आता शब्द पाळायचा का नाही पाळायचा तो त्याचा प्रश्न आहे। मी काय सांगणार। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं पण येत आहेत साताऱ्यामध्ये, दोन्ही उपमुख्यमंत्री। काय वाटतंय की लोकांचा प्रतिसाद कसा असेल? उत्स्फूर्त आणि तुम्ही पाहाल सगळं प्रतिसाद काय असणार।